मन मंदिरा गजर भक्तीचा। आमचं आवताचं जानूळ मोड 4 पाटी पाळी राहिली होती, 4चं अंतर जानूळ मोड आणि शेतापासून गाव 3 किलोमीटर लांब। गड्यान मला फोन केला आपलं जानूळ मोड। मग मी म्हणलं करतो काय आता, 4च पाटी पाळी राहिली महाराज आणि गावाकडे जाऊन येऊस तर दिवस माळवतो, काय करा? म्हणलं शेजाऱ्याला माग। हे गेलं शेजाऱ्याला 150 एकर जमीन, आम्हाला 3.5 एकर तवाची सांगायलो, आताची ना काहीच खूप। आणि मग ते गेलं, दादा आऊत द्या, धर्मराज आहे काय मी? दिलं गडी हाकलून। मला म्हणलं ते हाकलून दिलं ना, काय म्हणला जाऊन तू? काय नाही म्हणलं आऊत द्या। येडपटेस का काय? 150 एकर वाल्याला असं मागत असते तर ताक मागताना हिशोबान मागावं लागतंय, तर तुझं आऊत मागायला जाऊन सांग बाळू महाराजाच्या आवतात जानूळ मोड आहे। दादा तुला एकदा सांगितलं ना आखड्या येऊ नको आमच्या, तापलेलं म्हातार होतं त्या काळातलं। याचच नाही आखाड्या, ऐका गी का काय नाही, पाणी प्यायचंय का निहावदातलं भरून पटकन हो बाहेर। ऐका ना, मी बाळू महाराजाच्या रानात आऊत हाणू लागलो। असं बरोबर इकडे बस, कुठं रान आहे त्याच? अरे आमच्या गावातलं बुजुर्ग, तर आम्ही एवढा एवढा हळकुंड्या कधी मधी पोथी सांगायचो गावात। हो, मला पोथी आप्पा म्हणून म्हणायची गावात सगळे, पोथी आप्पा आप्पा म्हणायची पोरं, पोथी आप्पा चाललाय। हा इच्छा होत रामायण वाचायचा नाद पहिल्यापासून। खुडर बाळू जरान ती चिचपटी 3.5 एकर। बर 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 बर, मग एक काम कर, तू आऊत नेशील ना, तर आऊत आमच्या बैलावर भरलेलं आहे। वाक्य कळालं ना? जीनच्या पॅन्टीवाल्यान माना नाही हलवायच्या, तुम्हाला काय कळत नसतंय। बैल किती उंच आहेत याच्यावर आऊत भरलेलं असतं, शेव करळ। आणि जर तू आऊत नेलं तर तुझ्या बैलावर शेव होईल नाही तर करळ होईल। मग त्याच्यामुळं आऊत आमचंच नाही आणि बैल आमचीच नाही। दादा तुमच्या बैलाला मका लागती, मग नीन कापून भाराक्षी। यानं आऊत नेलं, येठनं नेलं, बैल नेले, 2 साठे मका नेली याच्या म्हशीला। मला म्हणला त्यानं मका सगळं दिलं, दृष्टांत संपला। कोणाच्या नावावर दिलं? खाली येऊन सांगू का? विटेवरच्या मालकाचं नाव घेणारा गिरगावकर, त्याच्या नावात इतकी ताकद येते, विटेवरच्या मालकाच्या नावात किती ताकद असेल कल्पना करा। बाबा त्याचं भजन करतो तर आपल्याला रथात बशिले, रथात बशिले। आम्ही रामकृष्ण नामस्मरण करतो म्हणून तुम्ही आम्हाला रथात बसिले, तर आम्ही ज्याचं भजन करतो त्याचं नाव किती मोठं असेल डोक्यात घ्या तुम्ही, काय नाविन्य असेल, काय नाविन्य। चला एक मुद्दा मांडतो, ओव्हर टाइम सुरू झालाय, सानप सर कारण मास्तर आहे ना हिशोबात वागाव आहे का नाही, बाकी गाफील लोकांचं काही असू पण शिक्षक काय चला। सोपा मुद्दा, तीर्थ लोटांगण घालतात, यम पायवंदन करतो, सुरवर सुद्धा नमस्कार करतात। या रामनामात किती मोठी ताकद आहे। बादशाला एके दिवशी वास आला, बादशाह अकबर बादशाह, शेवटचा पुरावा सरपंच, आता माफी असावी मात्र। काय होतं मग बी दुखत राव, आणि माझ्या आधी माणसं बसलेले आहेत, कोणाला शुगरचा त्रास आहे, कोणाला कशाचा आहे, अडचण असते बाबाजी आहे का नाही। दिवसभर कथा सांगून माझ्या पुढं बसलेत, किती मनाचा मोठेपणा राव। ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे। हा हे खरं मोठेपण, ज्याला दीड अभंग नाही देवाला आपण नाही ऐकत कोणाचं, आपण कोणाचं ऐकतच नाही। तुकाराम महाराजाचा चुलताच तो आजा। एक जण म्हणला आपला हात कोणी धरीतच नाही, म्हणलं भरलेला आहे ना, कसा धरी? तू भरलेला आम्ही धरून आम्ही भरून घ्यावं काय?
तो तिकडच इसळ एखाद्या बँदाला विठाला 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 बादशाला घाण वास आला. घाण त्या काळातला श्रीमंत बादशाह अजून द्या कोणाचं आपल्याला काय घेणं देणं पोरगी द्यायची का करायची. वास आला. गुमास्त जी सरकार ए बदबू आ रही है. मला वाटतं बदबू म्हणजे घाण वास का. मला हिंदी नाही मिळ बसत. शिक्षण 7वीचे ना त्याच्यामुळे लय काही पण ऐकून ऐकून जरा जरा हुशारी. बदबू आ रही है. ते घुमास्त पळालं आणि दारातल्या बागेतले 2-4 फुलं तोडले बादशाच्या हातात दिले. ते नाकान सुंगू लागलं. क्या बात है इंशाल्लाह, क्या बात है रहमिल्ला, क्या बात है ला इलाही ला इल्ला. क्या सुगंध आहे. आता फुलाचा वास येणारच ना चांगला. बादशाह म्हणला काय फुलाचा सुगंध आहे, काय सुगंध आहे. बादशाने लगेच 8 रत्न बोलिले. एक गैर हजर होता. 8 बोलिले. लगेच कायदा पास केला. जहां भी खेती खुली है वहां पे फूल के पेड़ लगा दो. आता कायदा पास केल्यावर राजा बोले दल हाले. एक जण गहू पेरू लागला. बादशाह निकालो तिफन यहाँ पे फूल लगाने के. गहू फेक दो बाहर. एक जण ज्वारी पेरू लागलं. गहून ज्वारी संग नसती नंतर इचकितान कोणी बोट घालून त्याच्याकरता आधीच भोकाड बंद करीत असतो. कारण ओरिजिनल शेतकरी आहे, नामधारी नाही. पण असं तुम्हाला कळण्यासाठी एरी सांगायला उद्या इचकायचं नाही. ज्वारी क्या काय पेरायला रे. ज्वारी फेक दो बोले. सरकार खाने है कुछ नहीं फूल लगाने के है. काय पेरायला रे. तुरी फेक दो फूल लगाने के. मड घेऊन मसन वाटेत गेली 2-4 जण. ए क्या कर रहे रे. बाहर नदी में फेंक दो बोले यहाँ पे फूल लगाने के. अरे बाप रे मसन वाट्यात पण फुलच. असं कंपाऊंड केलं. बाई सारू लागले फेंक दो लगा दो फूल के पेड़. अरे बाप रे हैरान जनता हैरान. तितक्यात आलं बिरबल. हुशार होतं ते हुशार माणूस. हे 8 रत्न म्हणले बिरबल. अरे बहुत घोल हो गया रे. या भी कुछ भी चल रहा रे. हमारे लक्ष्य में काहीच नाही आला. हिंदी येत नाही ना समजून घ्यायची तशी काय तशी. मैं हिंदी इधर से गाड़ी आई उधर से गाड़ी आई गाड़ी चली गई मैं खाली राहिला. जिला पिठलं नीट येत नाही तिनं बासुंदी कशाला इचकायची. आपल्याला येतच नाही हिंदी काय करायची. जी भाषा आहे ती किती भाषा पवित्र आहे सांगू. फ्रान्स बिटो नावाचा एक शास्त्रज्ञ. फ्रान्स दी बिटो. कारण ज्ञानोबाराय तुकोबाराय पुरस्कार त्याला भेटलेला आहे भारतातला. आणि गाथे कवटळू कवटळूच उड्या आणायलेत मला गाथा पाठे. अरे पुरस्कार ख्रिश्चनाला भेटलाय. सोंबळ्याला नाचू नको. विठाला काही तर उगेच फुगलेले पलानीवरले एरंडाचे झाड. एरंडाचे पानं लय खपके असतात. आपली सावली लय गोड आहे. गळाले आहो कुठं बसाव मधल्या फुकणीत. असे एरंडाचे झाड बी लय फुगलेले काय काय. आपलं काम परमार्थातलं असं आहे. त्या महाराजांना तसं येत नाही. घे तू ह्याच बोकांडी उपरांत विठाला विठाला. श्रीमंत संप्रदाय. पण या श्रीमंत संप्रदायात हलकट माणसं आल्यामुळं संप्रदाय मागे आलाय. एखाद्या संप्रदायाचे भिताड सोन्याचे असतील, एखाद्या संप्रदायाचा देव सोन्याचा असेल,
एखाद्या संप्रदायाचं मंदिर सोन्याचं असेल, पण या संप्रदायातलं झाड सोन्याचं. मूलडानाला माणूस उभाटे आऊत हाणतय, बाण कोरायचाय ना. हो, आपलं रान खपक्या हालन, शेजाऱ्याचं बारीक व्हालय. टाइम झाला ना सुरुबा. काय होतंय वेळेस सोड की लोक म्हणतात गिरगावकर पहिल्यासारखं नाही राहिला हो, लय चरबड झालाय. ते भेज न भेटत तासावर सोड, आणि आऊत तसं सोडावं नसते, कडील नेऊन सोडावं लागत असते. हो, त्याचं नाव शेतकरी. एक जण म्हणला टाइम झाला, दिलं सोडून माझा. तर अरे कोणीकडे तोंड केलंच बायलाचं रूम न्या. नेम असतं नेम. भोजेकर बाबा ज्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नावावर आपण जगतो, त्यांचा जय जयकार 10-5 मिनिटं शिल्लक जर आपण केला तर काय झोळीत धोंडा पडन आपल्या. त्याचीच कृपा आहे आपल्यावर. चांगलं घर बांधलं, चांदीच्या तुट्या लावल्या घरात, चांदीच्या. काल परवा एका कीर्तनात इतकं कुथू लागलं, 3-3 बाऱ्या घडी पाहू लागलं. मी आणलं बस न खाली. हा बाळा, 3 तू इतकी कुथत नाही. हा इतका का नाहीला तू. हा का सुळाव द्यायचंय तुला? 10-5 मिनिटं होऊ दिन. काय व्हालंय का तू या बोकांडी भिताड पडायले? विठाला 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 2631 गाव आहे महाराष्ट्रातलं माझं. पहिल्यांदा आलोय म्हणून 15 मिनिटं पुढं. आता सरकायचं का नाही सरकायचं माझ्या हातात आहे. तुमचं तर संपला टाइम. चांदीच्या तुट्या लावल्यान पाणीची येणं. बाई शेजारनील म्हणली पप्याच्या बापाला इतकुशी अक्कल नाही, 15-15 हजाराची तुटी लावली, थेंब येईन त्याच्यातून. आणि नवऱ्याला अक्कल नाही. सक्रातीच्या दिवशी म्हणली. ते बाहेरून आलं म्हणलं काय झालं? डोसक्याचा पत्ता आहे का जरसा? एवढ्या मोठ्या बाया हळदी कुखाला आल्या, त्या तुटीच्या थुत्रातून पाणी येईन. कशाला 15-15 हजाराच्या फुकून घ्यायला लावल्या, थेंब येईन त्याच्यात. ते म्हणलं तू डोकं खराब झाले, तुट्या चांगल्या आता, टाकीचा वाल बंद आहे. वरूनच वाल बंद आहे, थुट्या इथून काय येईन? ह्या तुटीचा वाल कुठे माहितीये का? पंढरपुरातल्याकडे. गिरगावकर म्हणला मी बरोबर 2 तासाच्या आत कीर्तन सोडीन तर ते वाल बंद करतं. लगेच व्हॉट्सअपवर आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर. तुटीचा वाल त्याच्या हातात आहे. 10 मिनिटं पुढं मसन वाट्यात पण फुलं लावायचे. बिरबल आला. अरे क्या है क्या? हौदो से बोले बोलो आप सरकार को बोलो. सरकार जहां बना क्या चल रहा है? बिरबल सब तरफ फूल लगाने के. काय के वास्ते सरकार? अरे बहुत गंध अच्छी आती है, पसंद है मुझे. ये फूलों की गंध बहुत अच्छी है, प्रसन्नता है फूलों में, इसके वास्ते सब तरफ फूल लगाने के. बिरबल म्हणला सरकार चपात्या कशाच्या खाच्या? भाकरी कशाच्या खात्या? वरण कशाचं खायचं? भात चावल भात कशाचं खायचा? हे बी अडचण आहे बिरबल. असू दे बिरबल, पण फुलंच लावायचे. आगाऊ धंदा. माणसं कुठं जाळायचे? नदीत फेकायचे. कुठं पुरायचे? नदीत फेकायचे, पण फुलंच लावायचे. बिरबल म्हणला हे असं नाही मानायचं. बाजारात गेलो बिरबल आणि एक 2 इंचाची बाटली आणली. इतकीच होती अशी मोठी, 78 तेलाची.
तिला झाकून झुकून झुकून आणलं. सरकार हे काय बिरबल, तुमची ख्वाहिश पूर्ण करतो. तिचं ठक्कन काढलं, हात फैलाव. अकबर बादशाहनं हात असा उकलला आणि त्याच्यावर बिरबलानं एकच थेंब टाकला. ज्यादा डालो नाही, लाल नाही का, एक ही बूंद, एकच थेंब. ऊपर हात ढको, दुसरा हात ढकला, आगे पीछे करो. केला अकबरानं असं मागं पुढं. ऊपर उठा, वाजवायला लावल्या टाळ्या. हर क्या करने का, कुछ नहीं बोले, अब ऐसा करो. आणि मग नाकाला लावला. अरे बिरबल नाकू असं ते महेर सोबतीत लावलं नाकाला हात. अरे बिरबल, अरे क्या खुशबू है, क्या सुगंध है, क्या गंध है बोले. अरे लक्षावधी हजारों फुलाची ताकद या सुगंधात आहे. इसीलिए सरकार, जिथं गहू पेरायचे तिथं गहू पेरू द्या, जिथं ज्वारी पेरायची तिथं ज्वारी पेरू द्या, जिथं तुरी पेरायच्या तिथं तुरी पेरू द्या, जिथं मका पेरायची तिथं मका पेरू द्या, जिथं कापसं पेरायची तिथं कापसं लावू द्या. कारण कपडे कोणते घालायचे, कापूस नाही लावून फुलं लावले तर तसंच पेरायचं का नंग. हा कापूस लावा लागेल का नाही, माणसं जाळायचे कुठं. अरे पण बिरबल फुलाचा सुगंध पाहिजे. मग हे आता काय आले, बहुत अच्छा आहे बिरबल. मग हे सरकार लक्षात घ्या, या थेंबामध्ये सर्व फुलांचा अर्क ज्याच्यात आहे त्याला अत्तर म्हणतात. सर्व फुलांचा अर्क ज्याच्यात आहे त्याला अत्तर म्हणतात. सर्व शास्त्राचा, सर्व वेदाचा, पुराणाचा अर्थ ज्याच्यात आहे त्याला रामन कृष्ण म्हणतात. हा म्हणून रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. विठोबा खाली बसा 2 मिनिटं. मन मंदिरा गजर भक्तीचा.